प्रभाग क्रमांक 18 मधील सर्व नागरिक, सहकारी आणि हितचिंतकांच्या अखंड विश्वासामुळे व आशीर्वादाने भगत लोकप्रतिनिधींच्या वतीने आयोजित विजयोत्सव व कृतज्ञता सोहळा तसंच महिला विशेष हळदीकुंकू समारंभ सिडको एक्झिबिशन सेंटर वाशी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला। प्रभाग 18चे ज्येष्ठ नगरसेवक दशरथ भगत, नगरसेवक निशांत भगत आणि नगरसेविका प्रीती संदीप भगत यांना मिळालेला नवी मुंबई महापालिका निवडणुकीत हा ऐतिहासिक विजय केवळ एका व्यक्तीचा नसून तो प्रत्येक मतदाराचा, सहकाऱ्यांचा आणि कुटुंबाचा आहे। या विजयाचा आनंद साजरा करतानाच प्रभागाच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्व नागरिकांना आणि प्रभागातील प्रत्येक कुटुंबांना एकत्र जोडणे हाच या सोहळ्याचा मुख्य उद्देश होता। चला अद्यावत होऊया, इट्स टाइम टू अपग्रेड या संकल्पनेतून विकास, सुरक्षा, शांतता आणि स्वच्छता या मूल्यांवर आधारित नव्या प्रवासाची सुरुवात यावेळी करण्यात आली। या कार्यक्रमात आयोजित ऑर्केस्ट्रा, मुलांसाठी प्ले झोन, हौजी आणि आकर्षक बक्षिसे यांनी उपस्थितांची मने जिंकली। निवडणुकीच्या प्रचारातील आठवणींना उजाळा देणारे छायाचित्र प्रदर्शन हे या सोहळ्याचे आकर्षण ठरले। या प्रसंगी समाजसेविका कल्पना नाईक, माजी नगरसेविका फशीबाई भगत, माजी नगरसेविका वैजयंती भगत, माजी नगरसेविका रुपाली भगत, समाजसेवक संदीप भगत, प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रभाग क्रमांक 18 मधील जनतेचा विश्वास केवळ मतांपुरता मर्यादित न राहता त्याचं रूपांतर आता एका दृढ कौटुंबिक नात्यात झालं आहे। याचे जिवंत उदाहरण म्हणजे भगत कुटुंबियांचं सक्षम नेतृत्व। ज्येष्ठ नगरसेवक दशरथ सीताराम भगत यांचा दांडगा अनुभव, नगरसेवक निशांत करसन भगत यांची ऊर्जावान आणि आधुनिक दृष्टी तसंच नगरसेविका प्रीती संदीप भगत यांची संवेदनशील व महिलाभिमुख कार्यशैली या तिघांच्या अभूतपूर्व समन्वयातून प्रभाग 18ला आज एक सशक्त, सुरक्षित आणि प्रगत दिशा प्राप्त झाली आहे। विकास हे केवळ निवडणुकीचं आश्वासन न राहता तो प्रत्यक्ष कृतीतून आणि पारदर्शक कारभारातून दिसावा हीच त्यांची कार्यपद्धती नागरिकांच्या मनात विश्वासाचे अधिष्ठान निर्माण करते। प्रत्येक कुटुंब, प्रत्येक सोसायटी आणि समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन आपला प्रभाग, आपला परिवार ही भावना जपणारं हे नेतृत्व खऱ्या अर्थानं लोकशाहीचं आदर्श प्रतिबिंब आहे। भगत लोकप्रतिनिधींचं हे कार्य केवळ विजयाचा उत्सव नसून ते जनतेशी असलेल्या अतूट नात्याचे आणि उज्ज्वल भविष्यासाठीच्या कटिबद्धतेचे प्रतीक आहे। खरं तर हा कृतज्ञता सोहळा हा प्रत्येक ठिकाणी झाला पाहिजे, कारण ज्या मतदारांनी आपल्याला निवडून दिलेलं असतं त्यांच्याविषयी ग्रॅटिट्यूड मानण्याची ही खरी तर वेळ असते। आणि ती मला असं वाटते की कारण मी ह्या सगळ्या गोष्टी खूप कटाक्षाने पाळते आणि हे सगळ्यांनी एक लक्षात ठेवलं हवं की ज्यांनी आपल्यासाठी जे जे काही केलेलं आहे त्यांची कृतज्ञता व्यक्त करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे असं मी समजते। भगत कुटुंबाविषयी मी तर इतकंच म्हणेन की त्यांनी हा जो सामाजिक कार्याचा वसा घेतलेला तो त्यांनी असाच नेटाने पुढे न्यावा। संधी आहे, सुवर्ण संधी आहे, 3 नगरसेवक आहेत आणि त्यांनी ह्या संधीचं नक्कीच सोनं करावं आणि त्यांच्या या संपूर्ण प्रवासासाठी मी संपूर्ण भगत कुटुंबाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देते। काहीतरी नवीन करण्याचा जर उपक्रम जर आपण जर पुढे नेत राहिलो, एक आदर्श लोकांसमोर समाजापुढे राहतो आणि त्यांनी मला असं वाटतं की नेहमीच त्यांनी नवीन सगळे असे उपक्रम राबवावे अशी माझी खरी तर इच्छा आहे। मतदारांनी आपल्याला निवडून दिल्यानंतर आपण त्यांना न विसरता आपण त्यांच्याबद्दल कृतज्ञता कशी व्यक्त करू शकतो, त्यानिमित्ताने आज नाना असू देत, निशान भाऊ असू देत किंवा माझे मिस्टर संदीप भगत असू देत, लोकांची कृतज्ञता कशी व्यक्त करायची। लोकांना कधी भेटायला यावंसं वाटतं पण एका ठिकाणी कधी तिन्ही उमेदवार मिळणार किंवा आपल्या बाकीच्या नगरसेविका आहेत कुठे आपल्याला मिळणार, तर हे एक मंच म्हणून आज नानांनी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा प्रोग्राम आयोजित केलेला आहे की ज्या लोकांनी आपल्याला प्रचंड मतांनी विजयी करून दिलेला आहे। तर एक दिवस तरी आपण त्यांच्यासाठी व्यतीत करून त्यांची कृतज्ञता व्यक्त करावी। म्हणून आज मोठ्या संख्येने तिन्ही प्रभागातले लोक इथे आलेली आहेत आणि खरंच त्यांची जेवढी कृतज्ञता मानावी, आभार मानावे तेवढे थोडेच आहेत। कामाचा विजय आहे, त्या कामाच्या विजयामुळे आज रेकॉर्ड तोड मतं मिळालेली आहेत। आज ह्या माध्यमाने आपल्याला दिसतोय आपला प्रभाग, आपला परिवार कसा एकत्र असला पाहिजे, आज त्याचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळते। ह्या मागे इट्स टाइम टू अपग्रेड कसं व्हावं,
कसं तुम्ही लोकांसाठी काही नवीन आणू शकता ते आज ह्या माध्यमाने दिसते आपल्याला की इट्स टाईम टू अपग्रेड. कसं आपण अपग्रेड व्हायला हवं, कसं आपण कामाबद्दल अपग्रेड व्हायला पाहिजे, आज हे त्याचं एक जिथं जातं उदाहरण आहे. आज आज तिन्ही उमेदवार एवढं बहुमताने निवडून आणलं, त्यांच्यासाठी आज आम्ही हा कार्यक्रम ठेवले. कारण जनतेला आपण कसं आपल्या परिवारात घ्यायचं हे आमच्या नानाने आम्हाला सांगितलं आहे. नानाच्या याच्याने सगळे आमचा परिवार, आपला प्रभाग असं नानांचा नेहमीच तरी आहे. म्हणून आज आम्ही हा प्रोग्राम ठेवलेला आहे. त्याच्यात आम्हाला खूप आनंद वाटतो आहे. आज आपले तिन्ही उमेदवार बहुमताने निवडून आलेले आहेत. त्याच्याबद्दल आम्हाला खूप आनंद वाटते, खूप आनंद. खरं तर आपण बघत असाल की मागच्या 25 वर्षामध्ये नाईक साहेबांनी ज्या पद्धतीनं शहराला ज्या स्तरावर नेऊन ठेवलेलं आहे, त्याच पद्धतीनं प्रत्येक वॉर्डामध्ये प्रत्येक वॉर्डाचं स्तर, तिथली जे काही विकासात्मक कामं आहेत ही खऱ्या अर्थानं नाईक साहेबांच्या दूरदृष्टिकोनातून हे शहर खऱ्या अर्थानं अपग्रेड होत चाललेलं आहे. तुम्ही बघत असाल की नवी मुंबई शहरामध्ये नवी मुंबई एअरपोर्ट हा त्या ठिकाणी आलेला आहे. त्यासोबतच तुम्ही बघत असाल की IT हब या ठिकाणी येणार आहे. त्यासोबतच तुम्ही बघत असाल की अनेक असे काही विकासात्मक कामं ज्याच्यामध्ये गार्डन्स असतील, सिनियर सिटीजन सेंटर असेल किंवा त्या ठिकाणी बहुउद्देशीय इमारती असतील, शाळा असतील, शाळा विजन, तलाव विजन, अशा अनेक गोष्टी ह्या शहराला अपग्रेड करण्यासारख्या होत्या. आता नवीन शहराला काय देऊ शकतो, तर ह्या शहरातल्या ज्या काही इन्फ्रास्ट्रक्चरवर जे काम करायचं आहे, पाम बीच रोडसारखा आपण बघत असाल त्या ठिकाणी पाम बीच रोड हा एक आपल्या नवी मुंबई शहरासाठी एक आपल्यासाठी एक जशी नवी मुंबई महानगरपालिकेची इमारत जशी आहे, पाम बीच रोड आहे, हे आयकॉनिक आपले काही वास्तू आहेत. त्या वास्तूला अनुसरून आता नव्याने आपल्याला या शहराला अपग्रेड करायचं असेल तर नवी मुंबईमध्ये आलेलं एअरपोर्ट आणि एअरपोर्टच्या आजूबाजूला हे नवी मुंबई शहर आहे. आणि नवी मुंबई शहराला अपेक्षित असलेलं मुंबईपेक्षाही चांगलं, नवे तर जगातले काही सुंदर शहरं असतील त्याच्यापेक्षाही चांगलं हे शहर आणि शहरातला प्रत्येक वॉर्ड हा त्या पद्धतीनं झाला पाहिजे, ही नाईक साहेबांची इच्छा आहे. आणि म्हणून जसं आपण बघत असाल की नवी मुंबई शहराची पाण्याची गरज ओळखून ऑलरेडी नाईक साहेबांनी नव्या धरणाची घोषणा ह्या निवडणुकीच्या दरम्यान केलेली आहे. त्यासोबतच काही इमारती उभ्या होत असताना त्याच्यासाठी लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायचं आहे. अशा पद्धतीनं ही संकल्पना जी आहे, आदरणीय दशरथजी भगत साहेब असतील, आदरणीय सागरजी नाईक साहेब असतील, आदरणीय संजीवजी नाईक साहेब, आदरणीय संदीपजी नाईक साहेब यांना अपेक्षित असलेला हा शहर आणि तो वॉर्ड हे खऱ्या अर्थानं जर स्वप्न कोणी बघितलं असेल ती गणेश नाईक साहेबांनी बघितलेलं आहे. आणि म्हणून त्या पद्धतीनं आताची निवडणूक ही या शहराला, त्या वॉर्डाला अपग्रेड करण्यासाठी आहे. आणि म्हणून आपण ज्या युगामध्ये आपण जगत आहोत, या शहराने मागचे 25 वर्ष नाईक साहेबांवर विश्वास ठेवलेला होता. त्यासोबतच या वाशी गावाचा विचार केला तर आदरणीय दशरथ भगत साहेबांवर विश्वास ठेवलेला होता. 25 वर्ष एक हाती सत्ता या ठिकाणी नाईक साहेबांवर किंवा दशरथ भगत साहेबांवर दिलेली असताना आता या शहराला आणि या प्रभागाला नव्याने अपग्रेड करायचं आहे, नव्याने सुविधा द्यायच्या आहेत, नव्याने सर्व गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. अशा पद्धतीची ही संकल्पना या वर्षी आम्ही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ही इट्स टाईम टू अपग्रेड, चला अद्ययावत होऊया, ही घोषणा देऊन आम्ही ही इलेक्शन लढली. आणि त्या पद्धतीचा आपण बघत असाल की नवी मुंबई शहरामध्ये 18 नंबरचा पॅनल सगळ्यात जास्त बहुमताने ही लीड घेऊन, म्हणजे मतं किती पडली तर मतं ही 76% मतं पडली. त्याच्यातलं जो लीड जर आपण बघत असाल 10,500 आणि 11,500चं लीड या पॅनल नंबर 18मध्ये मतदारांनी दिलेला आहे. आणि म्हणून आजच्या दिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी विजयोत्सव साजरा करत असताना जमलेल्या लोकांसमोर कृतज्ञता व्यक्त करता आली पाहिजे, म्हणून या ठिकाणी कृतज्ञता व्यक्तही केली, सगळ्यांचे आभारही मानले. शेवटी हा विजय आमचा नसून आम्ही फक्त निमित्त आहोत. हा विजय खऱ्या अर्थानं या प्रभागातल्या जनतेचा आहे, या केलेल्या कामांचा विजय. म्हणून आज या ठिकाणी विजयोत्सव साजरा करत असताना मतदारांचा, नागरिकांचा कृतज्ञता सोहळा या ठिकाणी सगळ्यांच्या समवेत, सगळ्यांच्या सहमतीनं, सगळ्यांच्या सोबत या ठिकाणी आम्ही हा कृतज्ञता सोहळा या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. त्यासोबतच सर्व मतदारांचे आभार मानलेले आहेत. आणि हा विजय हा आमचा नसून हा कामांचा विजय आहे, ही जाणीव ठेवून या ठिकाणी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे.